सगळ्यांना नमस्कार, शुभ सकाळ. तर झाला का चहा पाणी? आमचं तर झालं बघा आताशी चहा. ते अजून काय चुलीला पेटवलं नाही, पण रातताईने केलता. कारण का मोठ्या नंदबाई ते आले, ते मोठं भाऊजी ते तर तुम्हाला माहितीच आहे. काल व्हिडिओ बघितलाच तुम्ही, जाऊ बाई ते आलेल्या ते. तर ते आले ते सकाळ सकाळ काय चिंचवडच्या कुठल्या गाडीने आले ते काय की. मग तिकडं च्या केलता राहताय ना ते. मग पिलं दोघं पण च्या. परत पोहे केलत, पण पोहे खात नाही. त्या दिवशी त्यांना केलं, त्या दिवशी बाय दाखवला का व्हिडिओ? त्या दिवशी त्या संध्याकाळीच केलं तर लगेच आजारी पडलं. तर काल ही हिरबळच आजारी होतं. इतकं तर ताप आलता, लयच ताप आलता. मग शेवटी परत भाऊजीनं दवाखान्यात नेलं रात्री 8 वाजता. मग तेव्हा कुठेतरी नीट झालं. तर आपल्याला सरपण पण नाही आज. आमुष्या सगळं माझी कसं आज आमुष्यात रानावर बघ म्हणलं तर आता हाय तिथं काढलेलं. त्यातलं आजचे दिवस कसं तर भागवायचं. तर दादाचा धाकला आणायला जायचं या. एकतरी टेन्शन नाही बघा, लय टेन्शन आहे ते, आहे का? त्यामुळं तर रत्तायच्या इथनं मी काल त्यांनी गावात काढताना लिंबुनी ती आणलेली, तिथं लिंबुनी लावली, तुम्हाला दाखवते मी. आणि ही ताई मला म्हणल्या काय परसाद हो का सोनू दादा देवावर ना आला जाऊन. ठेवला का? गेला का शाळेत? 10ला वय. आता ही पण चाललाय, हाय का नाही? तर आज म्हणते ते गिरण आहे कसं काय नसतं. तर मोठ्या दिरानं हे केलेलं आहे. खाते आता पाया पडून, हाय का नाही? तर खाल्लं थोडासा प्रसाद आणि बाहेर ना आली घरात, कारण का माणसं आली ते म्हणून. परत कसं की शेवटी गाव आहे आपलं, आहे का नाही? मग गावातली माणसं मग हिळूपती बघत असते, पण उगच वाटतंय त्यामुळं ही. तर आपली असं. आणि तुम्हाला एक खरं सांगायचं राहिले की आता ही चुलीवरली भांडी याच्यावर काही आपली काळी रात्री केलेली स्वयंपाक ती. तर ही पाईप काल आम्हाला माणसाने फसवलं का कसं काय केलं काय माहितीये. तर अख्ख्या गावाने इथल्या जेवढं माळावर येते ना तेवढ्या सगळ्यांनी ही पाईप 1200 रुपयाला घेतलाय. आणि ह्याला तसं भडका बिडका ही त्याच्यामुळं आमच्यात रात्री किरकिर किरकिर की तुला पैसे असलं का उडवायला बरं आमकं फानानं ही. आणि मोठं दीर म्हणलं कशाला घेतलाय पुण्यात ही? आता तुम्ही आता ही 1200 रुपयाला घेतलाय तर पुण्यात ही 600 रुपयालाच भेटतो या. परत अजून त्यात फुंडगी द्यायला भाऊजी, हात भाऊजी. जाऊ द्या असल्याला घेतलाय. तर मी तशी पण घेतच नव्हती, पण राहताय मला म्हणल्या अगं घे घे. परत ताता भाऊजी म्हणलं, इकडले सगळे म्हणले की घे आपल्या आयुष्याचे ही. तर त्यांनी काय तर माहिती दिली हे पाईप उघडा असो चालू असो म्हणजे असं हवा जात नाही काय नाही. आता चालू करून दाखवलं असता पण तुम्हाला ते हे आहे आपला गॅस संपलेला आहे त्यामुळं. नंतर बघा हे आणि ही सर्च केलं तर का नाही तर येत आहे ही व्हिडिओच व्हिडिओ ते म्हणलं बिहान आहे तुम्हाला हे काय माहिती आता कसं ना. परत आमचा अजून नवरा कसं म्हणते ते की त्यातली एक सायकली सारखे वाला असतोय ते असं असं हाणलं का झालं, बिघडलं का बिघडलं. 1200 रुपये फुकाट. आणि मी तर ऋण करून घेतलंय, रातताय करून घेतलंय. रातताय म्हणल्या मी देते बाय तुला पैसे, पण घे पाईप. आता काय घेतलं काय करावं. तर त्यांचं असं कार्ड बिरड दिलं या सगळं सह्या बिया. सूर्या म्हणून कंपनी आहे, तरी सूर्या म्हणून. आणि त्यांचं व्हॉट्सअप नंबर का काय आहे वाटतं, कार्ड हे पिवळं बिवळं. म्हणजे असे 10-12 जण आलते, म्हणजे मोठी गाडी करूनच आलते.
तर ते म्हणजे तुमच्या गावात योजना निघली, योजना निघल्यावर तुम्हाला ही आता आता एक आम्ही 1200 देतोय, पण त्याची किंमत परत 2700 रुपये आहे, असं तसं म्हणून हे घेतलंय दिलंय. आणि त्याच्यावर एक फ्री पण तसलं मिळलंय बा, तुम्हाला दाखवते खंदील. तिकडे दिसतंय तर जवळनं दाखवते. काही कंदील कसं अंधारात हे याच्यावर आहे वाटतं ते. हो आहे लाईटीवर असे फुल जास्त कमी लाईट लागते ते. आणि मी दादाला काल शाळेत आणले मला राहताय म्हणल्या, अगं इकडे या आधी. तसल्या पंचविद्या झाले ते मिळले ते त्याच्यावर. तर तुम्हाला ही झाड बघा, हे कशाचं आहे सांगा. मी काढायला लागले होते पण राहताय मला म्हणल्या हे मेहंदीचं झाड आहे. मग मी असं हातावर करून बघितलं तर लाल भडक माझ्या हात झालता. तर ह्याच्यात काय थोडंसं कात का काय टाकते ते, मला म्हणलं ठेव, काय अडचण नाही येत. आता ठेव तर ठेव. आणि इथं तर तुळस मनाने चाललेले, तुम्ही तर बघितले होते, सगळे लाकडच झालते याची, सगळे म्हणजे वाळवण गेलते. तर ही अशी हिरवीगार दाट झडप आली आहे. मग त्याला मी आज पाणी घातलं, उदबत्ती लावली, उदबत्ती इजली है. आणि काही लिंबूने इथं लाव म्हणल्या, म्हणजे इथं लिंबाचं झाड, तिथं सीताफळ ते आलंय, त्याच्यामुळं म्हणजे आपले सावली पडते, टेन्शन नाही. आणि सकाळी तिथलं गावात काढत होते, तर ही फुलाचं झाड असलं तिथं गाव मला दिसलं. परत अजून उपटले, त्यांना विचारलं कशाचं झाड आहे होते, तर ते म्हणलं ते तसल्या फुलाचं आहे पिवळ्या. मग परत अजून तिथं रवलं आणि पाणी त्याला घातलं, तस केलं. बघू आता जाऊ तर रात्तायची इकडं ननंदबाईची गाठी घेऊन, त्यांना बोलवलं इकडं, पण ते काय आले नाही. ते जे त्याची मर्जी असते हे का नाही, आपणच लहान धाकटा आहे. मग मी सकाळीच अशी पण जाऊ पुढचं काय बोलायला नाही का नाही, जे त्याची मर्जी, बोलाय नाही बोला, आपलं बोलायचं काम आहे. ते मोठे आहे ते, त्याच्यामुळं आले ते सकाळ सकाळ तिकडं खायते. काय ननंदबाई, अहो तुम्हाला किती वेळा मी बोलावलं व, लय वेळा बोलवलंय, मग काय आलं ना, नाही आले बाय, सुट्टी नाही भेटत, काय करावं बघा. आता तितक्या लांब नव्हतं, पण इथं शेजारीच आहे, 2च पावलं आहे ते. तोंड धुवायला बोलवलं होतं तुम्हाला, आल्यावर जायचं घडीभरच्यानी, आंघोळ करा, आंघोळ केल्यावर जायचंय बघा, चहा प्यायला बोलवाय आलती, मी आंघोळ करून येते. काय नाही जाळीतनं थाक मारली होती आणि इथं पण आलती, पण काय आले नाही ते. मग म्हणलं दाखवा आता तो आला, आंघोळ करा म्हणलं, तिथं पाणी ते भरलंय, ताई या आंघोळ ते करायला. ताई इथंच बसलेले गप्पा मारत, कशाचा बॉक्स आहे ते, मग ते गोल आहे खालचा, राधाबाईच्या घरातला बॉक्स. म्हणलं राहताय तुम्हाला मेकअपला दिलाय का काय करत, राधाबाईचा बॉक्स आहे घरात घेऊन चालले ठेवायला. मला वाटलं मेकअपच करायचं काय की, ताई आले तर पुण्यावर रातभर गाडी लवकर देवाला जायचं आम्हाला, तुळजापूरला पटापटा तुळजापूरला जायचं होय, तरी ठरलंय आता, ठरलं नाही रात्री, ठरलंय. मी म्हणलं ध्यानातच आहे का नाही, पटापटा उरत जाय. माझं काय नाही झालंय, माझं मी पहाटच उठत असते ताई व, मग सगळं काम उरकत असते. नारळी करायचं आहे ना, हाय की तुम्ही नळद असल्यावर आम्हाला कशाला निवड ते, तुला काहीच घेणं, मला काय टेन्शन नाही, मी लहान धाकटे त्याच्यामुळे मी सगळ्यात मिसळून जाते. पुरीला न्यायची होती जाहिरात बघा, हे बसले तर आपलं इथं कसं काय वाटतंय. मग बहीण बिहीण आली ते लय दिवसात ना, हा तर गाडी बिडी ह्यांनी धुतली आज, बरं वाटतंय.
पण आता रात्री दवाखान्यात आल्यावर गोळी ती खाल्ल्यावर काय फरक पडलाय का नाही? किती खोटं बोलताय आव सकाळ सकाळ. ताप कसला मारणार होता, आज बरं वाटतंय. म्हणजे लय बी हो काल कसलं आजारी पडलं होतं ते. बरंच त्यांना पोराला घालवायला लावलं होतं. आज सकाळ सकाळ आलं सोडून. ते नाही सोडून आलं, भाऊजीने नेलं. चला आता बघू पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटू आहे.